संपणार आहे. थोडीशी घाई होणार आहे, पण जर आपण शांतपणे ऐकलात तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 31. दशमहाविद्यांचे वर्णन. आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तेथेच वास्तव्य करत असू. प्रातःकाळीच स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरूंच्या सानिध्यात जात असू. या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचे प्रसादरूपी दर्शन, नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे. देवी तत्वाची उपासना दशमहाविद्या रूपानेच होते असे आम्ही ऐकले होते. या दशमहाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हास सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपा प्रसादानेच अगस्त्य महामुनींना श्री विद्येचे ज्ञान झाले. त्यांनी ही विद्या आपल्या पत्नी लोपामुद्रा देवीला दिली. लोपामुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला. अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषींचे चरित्र. विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षे पर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्या रत्न प्राप्त झाले. त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते. लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली. त्यावेळी अगस्त्य मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला. एवढ्या लहान मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनी बरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता. शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला. तेव्हा क्षणाचाही सुद्धा विलंब न केला होता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्त्य मुनींसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. राजाने दोघांचा विवाह लावून दिला. राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्त्य मुनी बरोबर तपोभूमीस निघून गेली. कालांतराने अगस्त्य ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले. आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन. अगस्त्य ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले. नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली. यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असे धन, आभूषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्ये, सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही. तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजर वस्त्रे आणावीत. ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल. धन संपादन करण्यासाठी अगस्त्य मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन, दागिने, वस्त्र, आभूषणे घेऊन लोपामुद्राकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली. एकदा अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलोमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्त्य महर्षींनी विंध्याचल पर्वताचा गर्व हरण केला होता. अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्त्य मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्त्य ऋषींना गुरुस्थान देईन. देवीची दशमहाविद्या. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदी देवता आहे. तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी अंबिकेने मतंग वनिता रूपात दर्शन दिले. ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले. तिने निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे नाव सुद्धा आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्य स्थानास पोहोचवावी यासाठी काली मातेची उपासना करतात. या साधन काळात काली मातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो, तो सहन करावा लागतो. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळेच तिचे नाव तारा हे नाव प्रख्यात झाले.
या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात. वसिष्ठ महर्षींनी सुद्धा तारा देवीची उपासना केली होती. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असे सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एकेवेळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती. तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला. तिचे शिर वामहस्तावर येऊन पडले. तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली. या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता असे पडले. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचेच उपासक होते. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते. विश्वातील सकल मंत्रतंत्रांचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत. या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेद श्रुती सुद्धा करू शकले नाहीत. ते नेती नेती असे म्हणून शांत झाले. ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था असतात. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते. यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येमध्ये 6वे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. हा काला शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल. दशमहाविद्येतील 7वे रूप धूम्रावती आहे. ही धूम्रावती उग्रताराच आहे. या देवी शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा होते. दशमहाविद्येतील 8वे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक परलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते. श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात. दशमहाविद्येतील 10वे रूप कमलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती. या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले. या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तम तत्व या दोन्हींचा लाभ होतो. हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फल प्राप्ती निश्चित होते. चरित्रामृताचा पारायण महिमा. प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव असा महाचैतन्याचा प्रवाह आहे.
तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या कर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात, देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटवून टाकते. अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. याचे हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 32. नवनाथांचे वर्णन. नवनाथांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला, हे महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकतानाच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृत वृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छिंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भरतरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. ऋषभ चक्रवर्तीला 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. त्यांची नावे 1 कवी, 2 हरी, 3 अंतरिक्ष, 4 प्रबुद्ध, 5 पिप्पलायन, 6 अविर्होत्र, 7 द्रुमिल, 8 चम्मस आणि 9 करभाजन अशी होती. हे सगळे अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्ष जालंधर नावाने जन्मला. यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला. अवरहोत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावाने जन्मला. चमस रेवणनाथ रूपाने आणि कारभाजन गहनीनाथ या नावाने जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले. त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते. उपरिचर नावाचा एक वसू होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. हा मत्स्यापासून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता. बृहदत्ताने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधर नावाचा आविर्भाव झाला. रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला. एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली. त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपविले गेले. त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत.
एक वांज स्त्रीने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाह समयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता, तो कचरा समजून भगीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपतनाथाचा जन्म झाला. कौलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले. त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षींना कळाले. त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले. भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथांचा जन्म झाला, यामुळे त्यांचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथांचे नाव कर्णकनिफा असे पडले. गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहिनीनाथ या नावाने अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि या अंश अवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्म संस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला. यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, श्रोत्यांनो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचेच अंश मात्र असतात. या अंश मात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते. ते स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते ना, तसेच आहे. तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतो. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन जातात. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काहीही फरक नसतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 33. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही येथून निघून श्री पिठिकापुरास जावे. माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो. तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली. नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालीत असत. श्री चरणांची चरणकमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला. आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो. तेथे अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले. खाण्यास मधुर फळे आणि गोड ताक दिले. त्यांचे नाव नरसिंह रायडू असे होते. त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे. एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो. त्याने श्रीचरणांचे लीला वैभव सांगण्यास सुरुवात केली. बाबांनो, माझे नाव नरसिंह रायडू आहे.
मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो. माझे माता पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले. मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो. माझी मामी फारच तापट स्वभावाची होती. घरात भरपूर काम करावे लागे. शिवाय शेतातील कामे पण करावी लागत. माझ्या मामाची एक मुलगी होती. तिचे नाव रमणी असे होते. तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलींपेक्षा अपूर्व होते. ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ती होती. श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे. माझी मामी मला शिळे अन्न खाण्यास देत असे. ते तिला सहन होत नसे. माझा आहार फार स्वल्प होता. माझ्याबद्दल आदर असा घरात कोणास नव्हताच. कामाचा मात्र पहाडच असे. चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे. कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिची सुद्धा पूजा होत असे. माझे मामा स्वभावाने फार चांगले होते, परंतु बायकोपुढे त्यांचे काहीच चालत नसे. तिच्या समोर ते असमर्थच होते. कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्तातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलावून मला मारायला सांगत असे. माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला. माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ असहाय्यच वाटत होतो. ते माझे टिंगल करीत अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो. आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्याच कुलातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. परंतु तिला माझ्याशीच लग्न करायचे होते. माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हताच, शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव यामुळे ते कसे जमणार हा प्रश्न होता. आमचे मामा धनवान श्रीमंत होते. ते स्वभावाने चांगले होते, पण त्यांना पैशांची आशा फार होती. मामी दुष्ट होती, परंतु तिची स्तुती केली की ती फसत असे. आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे. एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला. तो कालीचा भक्त असून भूत भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला. त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती. गावात त्याने सांगितलेले भविष्य 100% खरे झाले होते. आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात काली पूजा करावी असे सांगितले. सगळी तयारी करून घेतली. त्याने रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले. त्या गोष्टीला मामीने होकार दिला. रमणी तळमळू लागली, विलाप करू लागली, परंतु सगळे काही व्यर्थ झाले. त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली. अनेक कोंबड्यांचा बळी दिला. त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर भगवेनासे झाले. घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामुग्री सुद्धा ठेवण्यात आली. ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनलाभ होईल. त्या संपत्तीने या कुटुंबात ऐश्वर्य संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले. त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहाय्याने आमच्या रमणीचे शील हरण करण्याचे त्याने योजले. त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे. त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली. तिच्या वागणुकीत पण फरक पडला. अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली. कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होते. तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झालेला आहे, त्यामुळेच ती रक्त पिते. रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही. तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असे त्या साधूने सांगितले. घरात बिभत्सपणाला ऊत आला होता. अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत पडत होते. अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसत, तसे चित्र विचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत. आमचे घर स्मशानभूमी सारखेच दिसत होते. त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते. हे कष्ट थोडेच दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेने मामी दिवस काढीत होती. एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणी जवळ गेला. तिचे वशीकरण झालेलेच होते. ती सांगितल्यासारखे ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचाराने तो साधू तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला. रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एक वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असे वर्तन करेल असे त्याला सुद्धा वाटले नव्हते. वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा साधूला उलगडा झाला नाही. श्रीपादांचे आर्त त्राण पारायण तत्व. दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला.
आमच्या घरी भूत प्रेतांचे जास्त वास्तव्य आहे. हवे असेल तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या, असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली. त्याला त्याने नकार दिला. त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते. आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्या परिस्थितीच्या कारक दृष्ट शक्तींचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. तेवढ्यातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली, आपण भिक्षा. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे वंशपारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत आहे. आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्याचा त्याने स्वीकार केला. इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला. तो अट्टहासाने म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा, तू नाकारलेस तरी मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालीन, तिचा स्वीकार कर. त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्वीकार केला. तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगांची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली. मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली. मामांना भीतीने सर्वांगास कापरे भरले. मला मात्र विपरीत धैर्य आले. माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एका मानव रूपात रूपांतर झाले. ते आर्त त्राण परायण समस्त देवी देवता स्वरूपी आदि मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, कालीमाता खरे पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधादी राक्षसांचा ध्वंस करते. ती कोंबड्या बकरे वगैरे कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षस शक्तीस कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते. खऱ्या खऱ्या कालीमातेची शुभ लक्षणे प्रेम, शांती, दया वगैरे असतात. या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती, असुरी शक्ती, भूतप्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असे सांगून शूद्र विद्येचे प्रदर्शन करतात. शूद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात. या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरण धारण करता येते हे लक्षात ठेवा, पण त्या त्या देवतेची दैवी शक्ती मात्र त्यांना नसते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे. त्याला अनुसरून धर्म संस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम, करुणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे. आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ताने केला. तेव्हा ती जेमतेम 12 वर्षाची मूर्ती होते. श्रीप्रभूंचे वास्तव्य पिटिकापुरातच होते. माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत. त्यांनी आम्हास ह्या अक्षता दिल्या होत्या. शंकरभट्ट आणि धर्मगुप्त या नावाचे दोघे जण येतील, त्यांना थोड्या अक्षता द्याव्या असे त्यांनी सांगितले. हा हा हा, किती लीलामय स्वरूप आहे श्रीवल्लभांचे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे आजचे हे 3 अध्याय या ठिकाणी पूर्ण झाले. कालच्या अध्यायाचा जो 31वा अध्याय होता त्याचा सार सांगणं शिल्लक आहे. 31, 32, 33 हे 3 अध्याय आज आपण वाचले. पैकी 31 हे ज्या दशमहाविद्या आहेत त्या दशमहाविद्यांची नावं आणि त्यांचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलंय. 32वा जो अध्याय आहे यामध्ये नवनाथांचं वर्णन आहे, जे आपण नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा वाचतो. आणि 33वा ग्रंथामध्ये आपल्याला ती कथा सांगितलेली आहे. आपण पहिले ते 30वा अध्याय बघूया. जर वेळ राहिला तर 31, 32 आणि 33 कडे जाऊया, अन्यथा पुढच्या दिवशी. एक छान प्रश्न विचारलाय. कर्म चांगले आहे पण चिडचिडा स्वभाव, लगेचच राग येतो आहे, स्वामी कृपा कमी होणार नाही ना? ओके. आणि शेअर युअर पेज वाईल रीडिंग असं म्हटलेलं आहे. तर थोड्या वेळाने मी लिंक पाठवेल ग्रुपवर. आपण स्वतः ते परचेस करून आपल्या मोबाईलवरती पाहू शकता. तर आपण अध्याय 30 कडे जाऊया. काल हा श्रीपाद श्रीवल्लभांचा स्वतः महाराजांनी आपल्या मुखातून दिलेलं ज्ञान
हे आपण त्या अध्यायामध्ये बघितलं. आणि महाराजांनी पुन्हा एकदा हे आश्वस्त केलं किंवा पुन्हा एकदा हे भविष्याची भविष्य सांगितलं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पिठापूर या ठिकाणी माझ्या जन्मस्थानी एक मोठं महासंस्थान होणार आहे. आणि पिठापूर, काकीनाडा, विजयवाडा शहर आहेत, ही 3 गावं जी आहेत, ही 3 गावं एकत्रित होऊन त्यांचं मोठं महानगर होईल. आणि आज जर आपण कधी पिठापूरला गेलात तर त्याचा आपल्याला अंदाज येईल. आता ह्यातल्या ज्या अध्यायातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आजचाही अध्याय कालच्या सारखाच प्रचंड माहिती ज्ञानाचा खजिना आहे. काल आपण बघितलं की आपल्याला महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं असेल किंवा महाराजांनी आपली इच्छा पूर्ण करावीची असेल, तर आपण काय करायला हवं? आपली अवस्था कशी असली पाहिजे? त्रिगुण कोणते आहेत? या गुणांचा किती परिणाम होतो? आज त्याचाच थोडासा पुढचा पार्ट आहे. तर एक असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की भगवान विष्णू, महाविष्णू आणि माता महालक्ष्मी हे दोघे जे आहेत ते सारीपाट खेळतात. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या या सारीपाटाच्या कथा अनेक वर्णन आलेले आहेत पुराणांमध्ये. आणि ह्या सारीपाटाच्या निमित्ताने अनेक ज्ञानाचं भांडार भगवान शंकर माता पार्वती समोर खुलं करतात. त्यामुळे हा सारीपाट हा पार्वती मातेसाठी खूप आवडीचा खेळ आहे. किंवा म्हणजे बऱ्याचदा ज्यावेळेला भगवंताला बोलतं करायचंय, त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायचंय, त्यावेळेला माता पार्वती त्यांना सारीपाटाची मागणी घालते की सारीपाट खेळायचा आहे म्हणून. आणि ह्या सारीपाटाच्या माध्यमातून भगवंत हे त्यांना ज्ञान देत असतात. तर हा वरचा झालेला अर्थ आहे की प्रत्यक्ष तो सारीपाट खेळायचा, म्हणजे आजच्या भाषेत आपण म्हणूया लुडो. जो लुडो खेळतो आपण, तो लुडो म्हणजे सारीपाटाचा खेळ. तर हा वरवरचा अर्थ झाला. पण ह्या त्यात असं म्हटलंय की हा गर्भित अर्थ यातला काय आहे? तर 64 योनींमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवन कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. म्हणजे ती जी 64 घरं आहेत सारीपाटावरची, तर ती 64 घरं म्हणजे ज्या 64 योनी आहेत, या 64 योनींमध्ये जे जे आत्मे ज्या रूपांमध्ये आहेत, ह्या आत्म्यांचं जे काही कर्मफळ आहे, जे काही त्यांची मागची कर्म घडलेली आहेत, या कर्माला अनुसरून योग्य काळ कोणता आलेला आहे, या योग्य काळानुसार त्यांना ते कर्मफळ द्यायचं आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत. म्हणजे ही घडणारी गोष्ट साक्षात, स अधिक अक्ष, अक्ष म्हणजे डोळा, की प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं याला साक्षात असं म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत. साक्षात, अपरोक्ष, परोक्ष अशा 3 अवस्था सुद्धा आहेत. म्हणजे भगवंताचं दर्शन साक्षात होणं ही पहिली अवस्था. भगवंताचं दर्शन अपरोक्ष किंवा परोक्ष भावनेनं घेणं ही उच्च पातळी आहे. आणि भगवंताला अपरोक्ष भावनेनं पाहणं ही मध्यम अवस्था आहे. त्यामुळे हे 3 वेगवेगळे मराठीतले आपले छान शब्द आहेत. याचे खूप मोठे अर्थ आहेत. साक्षात, अपरोक्ष आणि परोक्ष. तर ह्या 3 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आहेत. तर ह्या प्रत्येक अवस्था म्हणजे प्रत्यक्ष शरीराने पण पाहायच्या आणि त्या ठिकाणी चैतन्य रूपानेही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. हा जो परोक्ष भाव आणि साक्षात भाव जो आहे, या पद्धतीनं हे भगवान विष्णू किंवा महाविष्णू आणि महालक्ष्मी हा सारीपाटाचा जो खेळ आहे, हे याप्रमाणे त्या प्रत्येक आत्म्याला त्याच्या त्याच्या कर्मफळाचं योग्य काळाचा मॅनेज करून की कुठल्या काळामध्ये कुठल्या कर्माचं फळ द्यायचं आहे. म्हणजे गणितामध्ये ज्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतात, की 2-3 गोष्टी आहेत, तर त्या ज्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रित येतात, त्यावेळेला त्याचे भरपूर सारे परिणाम दिसतात. तर ह्या सगळ्या परिणामांचं गणित जे आहे, ते बांधून त्या व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. अनुग्रह करणं म्हणजे काय? तर आपली कृपादृष्टी त्यांच्यावरती ठेवणं. आता ही कृपादृष्टी कसं करतायत? तर त्यांच्या त्यांच्या कर्मफळानुसार. म्हणजे आपल्या आत्म्याचा जे काही कर्मफळ असेल, आपली जेवढी पात्रता असेल, त्याच्यानुसारच आपल्यावरती भगवंताचा कृपाकटाक्ष होणार आहे. त्यामुळे प्रत्येकावरती कृपाकटाक्ष होतो, हे वाक्य सिद्ध आहे. फक्त तो किती होणार हे त्या आत्म्यावरती अवलंबून आहे. आता पुढची जी काही वाक्य आहेत, ते अत्यंत महत्त्वाची आणि जे खूप समजून घ्यायची आहेत. दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता. म्हणजे आपल्याला जर आपली उन्नती करायची आहे वैयक्तिक, जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला अर्जुनाला जेव्हा सांगतात, की अर्जुन ज्याला म्हणतो हे युद्ध करायचंय आणि हे याला मारायचं आहे किंवा हे माझे सगळे भावंड
नातेवाईक, गुरु हे सगळे मरणार आहे. तर भगवान त्याला प्रश्न असा विचारतात अर्जुनाला, की "बाबा रे, तू कोण आहेस? तुला तुझ्या मागच्या जन्मातले आई-वडील आठवतात का? तू पुढच्या जन्मात कोणाच्या पोटी जन्म घेणार आहेस हे तुला आठवतंय का? तू कुठे जन्म घेणार आहेस हे तुला माहिती आहे का? तू मागच्या जन्मात कुठे होतास हे तुला माहिती आहे का?" नाही. म्हणजे केवळ ह्या शरीराने तुला जे काही मागच्या कर्मफळानुसार हे तुला आई-वडील रूपात लाभलेले आहेत, हे तुझ्या भावंड म्हणून लाभलेले आहेत, हे तुझे शत्रू म्हणून लाभलेले आहेत. या पलीकडं कुठलंही त्यांचं अस्तित्व नाही. ना तू त्यांना मारू शकत आहेस, ना ते तुला मारू शकत आहेस. कारण आत्मा हा चिरंजीव आहे. आणि म्हणून ही गोष्ट म्हणजे जसा भातुकलीचा खेळ असतो, की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती तर केली जाते. भात शिजवला जातो, चहा केला जातो किंवा अन्य अनेक गोष्टी. पण प्रत्यक्ष काही घडतंय का? तर त्याचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. तसंच ही मारामारी तर होतीये, युद्ध तर होतंय, लोकं तर मरतायत. पण मरतंय कोण? शरीर मरतंय, आत्मा मरत नाही. मग ह्या आत्म्याची उन्नती तुला साधायची असेल, तर तुला तुझं कर्म केलं पाहिजे आणि हे कर्म कसं घडणार आहे? तर तुझ्या गुणांवरती अवलंबून आहे. जे तुझे गुण स्वभावतः आहेत, जे तुझ्या मागच्या अनेक जन्मांच्या कर्मामुळे तयार झालेले आहेत, या गुणांवरती आधारित तुझं कर्म घडणार आहे आणि या कर्मावरती तुझी आत्मिक उन्नती आहे. मग आता ह्या आत्म्याची उन्नती जर इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती करायचं कोणी कोणाच्या आत्म्याची उन्नती करू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरातल्या कोणा व्यक्तीच्या आत्म्याची उन्नती करू शकत नाही ना तुमची कोणी करू शकत आहे. फक्त करू शकतो तो गुरु आहे. मग हा दिव्य मानव होण्यासाठी काय योग्यतेची आवश्यकता आहे? तर महाराज असं म्हणतात, मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्याच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. आता हा आध्यात्मिक अधिकार हा शब्द म्हणजे आध्यात्मिक पात्रता, की त्या माणसाची आध्यात्मिक पात्रता काय आहे, याच्यावरती त्याच्या उन्नतीचा वेग आहे. आपण जर जडत्व आपल्या आत्म्याला असेल, म्हणजे आपण भौतिक गोष्टींमध्ये खूप रममाण झालेलो आहोत. खूप अटॅच आहोत त्या गोष्टींशी. म्हणजे याला असं म्हणतात, की तुम्ही पृथ्वी तत्वाशी खूप अटॅच आहात. आता हे पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर पृथ्वी तत्व म्हणजे ही आपली ज्या पृथ्वीवरती जन्माला आली ती पृथ्वी आहे का? नाही. पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व. मग एक आपण त्याच्यातलं फिजिओलॉजिकल असं उदाहरण घेऊ शकतो, शारीरिक किंवा बायोलॉजिकल, की आपलं शरीर जे आहे, हे पृथ्वी तत्वाचं आहे. जे आपल्याला त्वचा दिसती आहे, ज्या आतमध्ये वेगवेगळ्या पेशी आहेत, या पेशींमध्ये पृथ्वी तत्व आहे. ज्यावेळेला तुम्ही या पृथ्वी तत्वाशी अटॅच असता, म्हणजे तुम्हाला झालेली वेदना, तुम्हाला कोणीतरी चिमटा काढला, तुम्हाला अन्य काही गोष्टी शरीराला घडल्या, लागलं, त्रास झाला, कुठलंही आजारपण आलं, तर ह्याच्या वेदना ज्यावेळेला आपल्याला तीव्रतेने जाणवतात, याचा अर्थ आपण अजूनही पृथ्वी तत्वाशी जोडलेलो आहोत. हा आपला बेसिक क्रायटेरिया झाला, की आपण या पात्रतेचे आहोत. ज्यावेळेला आपण मागच्याही अध्यायात बघितलं, की देह हे 3 प्रकारचे आहेत, की जो अ, स्थूल देह आहे, जी आपली बाहेरून दिसणारं शरीर आहे. सूक्ष्म देह आहे, जो आंतरिक आहे, जे आपल्यासारखंच शरीर आतमध्ये आहे आणि तिसरं आहे कारण देह, कॉझल बॉडी. ही कारणं म्हणजे आपल्या कर्मांनी जी तयार झालेली आहे, ती बॉडी. असे 3 प्रकारचे देह आहेत. 5 प्रकारचे कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मग मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे 5 प्रकारचे कोश आहेत. आपण कुठे आहोत? याच्यावरती आपली उन्नती कशी होणार आणि त्याचा वेग किती असणार, हे अवलंबून आहे. म्हणजे रेल्वे गाडी जी आहे, जी आपण ट्रेन बघतो, एक्सप्रेस आहे. ही एक्सप्रेसला स्पीड घ्यायला काही कालावधी जावा लागतो. काही सेकंद जावे लागतात. त्याच्यानंतर एक्सप्रेसला एक स्पीड येतो आणि मग ती त्या स्पीडने काय त्याचा 100 किलोमीटर पर अवर किंवा जो काही त्याचा स्पीड असेल त्या वेगाने धावू शकते. परंतु तो वेग प्राप्त करण्यासाठी त्याला काही कालावधी जावा लागतो. तेच जर आपण कार घेतली, तर कारला तेवढाच स्पीड अचीव्ह करायला, तेवढाच स्पीड प्राप्त करायला कमी कालावधी लागेल. कारण त्या गाडीचं वेट कमी आहे. त्याच्या उलट जर आपण आणखीन दुसरी गोष्ट जेवढं हलकं घेणार आहोत, वारा जर घेतला तर वाऱ्याला तेवढा वेग घ्यायला किती वेळ लागणार आहे किंवा तिथपर्यंत अंतर पोहोचायला किती वेळ लागणार आहे? तर कमी वेळ लागणार. जेवढं जडत्व जास्त, तेवढा लागणारा वेळ जास्त. म्हणजे गणितामध्ये आपल्याला होतं की काळ, वेग आणि अंतर असे ते कॅल्क्युलेशन करावं लागतं, की किती स्पीड आहे, मग किती लागणारा वेळ किती आहे, मग अंतर किती कापला जाणार आहे. तर आपण कुठे आहोत? आपलं स्वरूप काय? आपले गुणधर्म काय? याच्यावरती आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा वेग अवलंबून आहे. मग आपण कुठे आहोत हे आपल्याला समजू शकतं का? 100% समजू शकतं. फक्त
आपल्याला स्वतःवरती केंद्रित करावं लागेल. आपल्या विचारांना, आपल्या मनाला स्वतःवरती केंद्रित करावं लागेल. त्याची ज्ञान घ्यावं लागेल, की कशाप्रकारे आपण स्वतःला शोधू शकतो आणि हे ज्यावेळेला आपण शोधू शकू, त्यावेळेला आपल्याला या गोष्टींची जाणीव होईल, की आपण कोणत्या लेव्हलला आहोत. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला हे नक्की सांगता येऊ शकतं, की ह्या माणसाला प्रगती करायला किती वेळ लागू शकतो. आता काही जण जे आहेत, हे अन्नमय कोशामध्ये जगतात. अन्नमय म्हणजे काय? तर आपण जे अन्न खातो, या अन्नातून हे सगळं शरीर तयार होतं. या अन्नातून रक्त निर्माण होतं. या अन्नातून वीर्य तयार होतं. या अन्नातून सप्तधातू तयार होतात आणि ह्या सप्तधातूंनी संपूर्ण शरीराचं चलन-वलन, वहन सगळ्या प्रकारे चालू असतं. हे झालं अन्नमय कोशामध्ये. ज्यावेळेला तुम्ही तुमचं चैतन्य, तुमची एनर्जी या अन्नमय कोशामध्ये आहे, त्यावेळेला तुम्हाला आध्यात्मिक जाणही नसणार, आध्यात्मिक तुम्हाला विचार करावा असंही वाटणार नाही. तुम्ही जरी प्रत्यक्ष कृती करायला बसलात, की मला सेवा करायची आहे, असं जरी म्हणलात, तरी थोड्या वेळाने 2-5 मिनिटांनी तुमचे पाय दुखतील, कंबर दुखेल, पाठीतून सणक जाईल, अन्य काहीही गोष्टी घडतील आणि प्रत्येक क्षणी तुम्ही डिस्टर्ब होत राहणार. कारण अजूनही आपण त्या अन्नमय कोशामध्येच आपली एनर्जी त्या ठिकाणी आहे, जी उन्नत झालेली नाही. आता काही जणांनी हा अनुभव घेतलेला आहे किंवा त्यांना हा अनुभव सांगितला आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष तो अनुभवलाय, की आपल्याला ही जाणीव होते, की मी काहीतरी वेगळं आहे. माझ्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळी जाणीव आहे. मग ज्यावेळेला आपल्याला कळतं, की माझी पात्रता ही इतरांसारखी नाहीये, त्यावेळेला आपल्या सभोवतालचं वातावरण हे बदलून जातं. आणि अशा वेळेला म्हणजे मागच्या जे उदाहरण दिलं होतं, की वर्गात पहिला येणारा जो विद्यार्थी असतो, तो इतर मुलांसारखं नाही वागू शकत. त्याला इतरांसारखं मौज-मजा करणं फार मर्यादा येतात त्याच्यावरती. कारण त्याला अभ्यासावरती फोकस करायचा असतो, कारण त्याला पहिला नंबर आणायचा आहे. मग ज्या व्यक्तीला ही जाणीव आहे, की तो अन्नमय कोशात नाही, अस्तित्व आहे, त्यावेळेला त्याला इतरांसारखं राहून चालत नाही. अन्यथा हीच एनर्जी पुन्हा अधोगतीनं खाली येऊन अन्नमय कोशामध्ये जाते आणि असं घडल्यानंतर पुन्हा, 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 पुन्हा जन्म घ्यावे लागतात आणि कधीतरी कुठल्यातरी पुण्यफळामुळे ज्यावेळेला पुन्हा ती अवस्था निर्माण होईल, त्यावेळेला मग आपल्याला तो मार्ग दिसू शकतो. अर्थात त्यावेळेला ती गोष्ट तशीच घडेल याची काही खात्री नाही. घडेलही किंवा नाही घडेल. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं घडतं, की अचानक कोणीतरी व्यक्ती आपल्याला भेटतो. अचानक एखादं पुस्तक आपल्या समोर येतं. आपण सहज कुठेतरी चाललेलो असतो. एकदम अचानक सहज आपल्याला विचार वेगळाच येऊन जातो, जो आजपर्यंत कधीच आपण बघितला नाही. आजपर्यंत अशी व्यक्ती कधी भेटली नाही, जी आपल्याला सतत काही ना काहीतरी वेगळं सांगू पाहते, की "अरे, तुला इथपर्यंत जायचंय, तुला असा प्रवास करायचा आहे." ज्याला आपण महाराजांचा अनुभव असं म्हणतो. तर ही गोष्ट जी आहे, ही आपल्याच अंतर्मनामध्ये असलेली ही जी शक्ती आहे, ही आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते, की तुला पुढे जायचंय. ज्यावेळेला तुम्हाला त्या मूर्तीमधलं चैतन्य जाणवायला लागतं, याचा अर्थ तुम्ही इतरांसारखे त्या मूर्तीत अडकू शकत नाहीत. ही अवस्था आहे. आता हे डिटेलमध्ये आपण जात नाही, पण आपल्याला आपण कुठे आहोत हे कळलं पाहिजे. मग पुढचा भाग असा आहे, की प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. म्हणजे प्रत्येक जो आत्मा आहे, प्रत्येक आत्मा, कारण आत्मा हा परमेश्वराचंच रूप आहे, वेगळं काही नाही. तो परमेश्वरा एवढाच प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक आत्म्याला दिव्यात्मा होण्याची म्हणजे ते ज्ञान प्राप्ती करून त्या परमेश्वराची प्राप्ती करण्याची किंवा त्या परमेश्वराचं होण्याची प्रत्येकाला आकांक्षा असते म्हणजे इच्छा असते, की मला हे व्हायचंय. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती, मंत्र जाप, यज्ञयागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावे. आता महाराज असं म्हणतात, की तुमची जी पात्रता असेल, त्या पात्रतेनुसार तुम्ही तुमचा मार्ग निवडा. एखादा मंत्रजाप करत असेल, म्हणजे काय करतोय? मेडिटेशन करतोय. मंत्रजाप म्हणजे काय? मंत्र म्हणजे जो मनाला तारतो किंवा मनाला डिरेक्शन देतो, तो आहे मंत्र. ज्याला आपण मंत्र म्हणतो, तर त्याची स्वाभाविक अशी अपेक्षा आपली असते मंत्र म्हणण्याची, की मंत्र म्हणत असताना केवळ मंत्रावरतीच लक्ष असलं पाहिजे. इतर ठिकाणी लक्ष असलं नाही पाहिजे. त्यालाच मंत्र म्हणतात. जर तुम्ही मंत्र म्हणत असताना तुमच्या मनामध्ये अनेक विचार येत असतील, याचा अर्थ तो मंत्र तुम्ही योग्य पद्धतीने म्हणत नाही आणि म्हणून त्या मंत्राचा प्रभाव तुमच्यावरती होत नाही. केवळ एक शारीरिक क्रिया घडतीये. कारण मंत्र हा शरीराशी संबंधित नाही.
मंत्र म्हणजे मनाशी संबंधित क्रिया आहे. त्यामुळे ही जर मानसिक क्रिया घडत नसेल तर तो मंत्र काहीही काम करू शकत नाही. मग आपल्याला असं वाटतं की अरे ह्या व्यक्तीला आपण बऱ्याचदा म्हणतो की कोणीतरी व्यक्ती आजारी आहे, मग त्याच्यासाठी आपण महामृत्युंजय जप करावा आणि खूप सारा आपण लाखांमध्ये महामृत्युंजय जप करतो, परंतु तरीही तो व्यक्ती काही जगत नाही. मग असं का झालं? मग त्या मंत्राचा प्रभाव झाला नाही का? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जो मंत्र म्हणणारा व्यक्ती आहे, हा व्यक्ती त्यावेळेला मंत्र म्हणत असताना त्या मंत्राशी किती कनेक्ट झाला होता. दुसरी गोष्ट, मंत्राशी कनेक्ट होत असताना ज्या व्यक्तीसाठी हे सगळं करायचंय, त्या व्यक्तीशी किती कनेक्ट झालेला आहे. ही दुसरी गोष्ट. या 2 कंडिशन फुलफिल झाल्यानंतर तिसरी कंडिशन येणार आहे, ती म्हणजे ज्या व्यक्तीसाठी आपण हे सगळं करतोय, त्या व्यक्तीचं पूर्वकर्म काय आहे? ह्या 3 कंडिशन ज्यावेळेला होतील, पैकी तिसरी कंडिशन जरी नसेल, की जरी त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला हा येणारा अपमृत्यू असेल, मृत्यू टाळता येत नाही, अपमृत्यू टाळता येतो. त्यामुळे जर विधीने ठरवलेलं असेल, की ह्या वयामध्ये ह्याचा मृत्यू येणार आहे, तर आपण काहीही केलं तरी सुद्धा मृत्यू टाळता येणार नाही. पण अपमृत्यू असेल, की वयाच्या अगोदरच येणारा मृत्यू, ठरलेल्या कालावधीच्या अगोदर येणारा मृत्यू आणि अशा वेळेला ह्या पहिल्या 2 कंडिशन फुलफिल झाल्या असतील, म्हणजे मंत्र म्हणणारा फक्त त्या मंत्रामध्येच लक्ष ठेवून आहे आणि त्या व्यक्तीशी कनेक्टेड आहे, तर 100% ती व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते किंवा तिची जी अवस्था आहे त्याच्यातून उत्तम गती प्राप्त होऊ शकते. याचं कारण, ही जी अवस्था आहे, ही त्या शरीराला आलेली आहे. मन हे नेहमी चैतन्यमय आहे. आत्मा हा नेहमी चैतन्यमय आहे. आपलं मन जर त्या व्यक्तीशी कनेक्ट झालं, तर मनाने मनाला दिलेली ताकद, ही मनाच्या ताकदीमुळे शरीर तंदुरुस्त होऊ शकतं. आज परमपूज्य गुरुमाऊलींनी जे हितगुज केलं, त्याच्यामध्ये जर आपण ऐकलं, तर माऊलींनी हेच सांगितलं, की आत्मविश्वास, मनाची शक्ती ही काहीही घडवू शकते. आत्मविश्वास या शब्दातच आहे आत्म्यावर असलेला विश्वास. मग आत्म्यावर असलेला विश्वास म्हणजेच काय? परमेश्वरावरती असलेला विश्वास. जर तो व्यक्ती आजारी व्यक्तीसाठी जप करतोय, अगदी फॅमिलीतलाही असेल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतोय आणि मनामध्ये अरे डॉक्टरने असं सांगितलंय, आता हा कधी रिकव्हर होईल, त्याला शुद्ध येईल का? हे मनामध्ये चालू आहे. याचा अर्थ तुमचं मन त्या ठिकाणी जोडलेलं नाही, त्या मंत्रामध्ये नाही. याचा अर्थ तुमचा त्या मंत्राचा प्रभाव त्या व्यक्तीवरती पडणार नाही आणि जे काही मग कर्मानुसार असेल ते निश्चित घडेल. मग ही आपली पात्रता आहे. काही जण मंत्रजाप करून आपला एक स्टेज वरती येऊ शकतील. काही जण योग साधनेतून ही उन्नती साधू शकतील. काही जण यज्ञ यागादी कर्म म्हणजे कर्मयोग. जे फक्त करत राहायचं, विचार केला निष्पक्ष भावनेनं किंवा सॉरी निरपेक्ष भावनेनं यज्ञ करायचा. हा झाला कर्मयोग. या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता धर्मकार्य संपन्न करणे. म्हणजे जे काही धर्माचं कार्य आहे, की या शांतता असली पाहिजे, प्रेम, करुणा, माया ह्या सगळ्या गोष्टी अशा संबंधित जे काही कार्य घडतंय ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेणं, ही सगळ्या प्राथमिक अवस्था आहे. ह्याच्यातून कर्माची शुद्धी घडल्यानंतर मग पुढचा भाग येतो तो म्हणजे आत्म्याचा मानसिक शुद्धीचा. इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. प्रकाशमय म्हणजे काय? तर जे अज्ञान आहे, जे अंधार आहे, तो अज्ञान दूर करायचा म्हणजे प्रकाशमय करायचा. मग अंधार कशाचा आहे? अज्ञानाचा आहे. मी कोण आहे? हेच मला माहिती नाहीये. आणि हा अंधार जो आहे, हे जे आपण काही कर्म करतोय, ते यज्ञ करतोय, ते मंत्र म्हणतोय, ती योग साधना करतोय, जे काही करणार आहे, कालही आपण बघितलं 4 प्रकार, कुठल्याही प्रकारे जरी केला तरी एंड रिझल्ट एकच असतो. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल, त्या पद्धतीने ज्यावेळेला करणार, म्हणजे खऱ्या अर्थाने फक्त वर नाही. त्यावेळेला आपल्यातला तो अज्ञानाचा अंधकार दूर होतो. आपल्याला आपली जाणीव होते, की मी कोण आहे? आणि त्यावेळेला तो प्रकाशमय आत्मज्योती जी आहे ती प्रकाशमय होते. आत्मज्योती याचा अर्थ दिवा. तर तो प्रकाशमय होतो. म्हणजे दिवा पेटतो. थोडक्यात आपल्या भाषेत म्हणजे जे जिथं अंधार आहे त्या ठिकाणी आपण जाऊन दिवा लावतो. आता ह्याच्या पुढचं आणखीन महत्वाचं आहे. मी थोडासा मुद्दामून ह्याच्यावर वेळ घेणार आहे. पुढचे अध्याय थोडे कमी प्रमाणात सांगता आले तरी. या प्रकाशावर नाडी शुद्धी अवलंबून असते. नाडी शुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. आता हा जो अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशमय ते ज्योतिरूप झालेलं आहे. हे इथपर्यंत नाही थांबायचं. हे एवढं झालं म्हणजे सगळं झालं नाही. मी कोण आहे मला समजलं म्हणजे सगळं संपलं नाही. इथून खऱ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे.
या प्रकाशावर म्हणजे तुम्ही जेवढा तो अंधार दूर करणार आहात, याच्यावरती डिपेंड आहे की पुढची क्रिया काय होते. या प्रकाशावर नाडी शुद्धी अवलंबून असते. आता ही नाडी शुद्धी म्हणजे काय? तर आपण जे नाडीवरती जप वगैरे करतो ती नाडी शुद्धी आहे का? नाही. तर नाडी शुद्धी हा जो भाग आहे, हा शरीराशी संबंधित नाही. कारण शरीर हे अन्नमय कोशाशी संबंधित आहे. अन्नमय कोशाने तयार झालेलं आपलं जे शरीर आहे, ह्याच्यामध्ये अनेक साऱ्या धमन्या, शिरा अशा वेगवेगळ्या प्रकार आहेत, ज्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी शरीरामध्ये प्रवाहित होत असतात. ह्याच्याशी संबंधित नाडीशुद्धी नाही. मग नाडीशुद्धी कशाशी संबंधित आहे? तर नाडीशुद्धी याचा संबंध हा प्राणमय कोशाशी आहे. आपण ज्याला प्राण असं म्हणतो, की एखाद्या देहातनं याचा प्राण गेला, असं ज्याला म्हणतो. हा प्राण गेला म्हणजे काय होतं? तर त्या शरीरातलं चैतन्य जे आहे ते निघून जातं. एनर्जी जी आहे ती निघून जाते. मग ही एनर्जी जी आपल्या शरीरामध्ये, आपल्या पायाच्या अंगठ्यापासून ते केसापर्यंत प्रत्येक ठिकाणी अंश रूपाने ही संपूर्ण चैतन्य शक्ती आहे आणि म्हणूनच आपण आपलं आयुष्य जीवन व्यतीत करू शकतो. मग ही जी शक्ती आहे, हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य ज्या नाड्यांमधून म्हणजे जर आपण एखाद्याचं शरीर फाडून बघितलं आणि म्हणलं, "ही कुठे नाडी दाखवा" म्हणून, तर त्या नाड्या दिसणार नाहीत. कारण ह्या सूक्ष्म शरीरामध्ये किंवा प्राणमय कोशामध्ये असलेल्या नाड्या आहेत. आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं, की महाराजांनी सांगितलं, की मी श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेला होतो, त्यावेळेला ज्या त्या गोपिका होत्या, या गोपिका म्हणजे त्यांच्या मागच्या पूर्वजन्मातील ऋषीमुनी होते. ज्यांना माझ्यासोबत जीवन व्यतीत करायचं होतं, म्हणून त्यांना गोपिका रूपात त्यांनी जन्म घेतला. आणि त्या ज्या गोपिका आहेत, आपण नरकासुराचा वध बघतो. मग दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी आपण नरक चतुर्दशी वगैरे करतो, की श्रीकृष्णाने 72,000 स्त्रियांना मुक्त केलं. या 72,000 ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्त्रिया नसून त्या 72,000 आपल्या शरीरातल्या नाड्या आहेत. पण ह्या नाड्या ज्या आहेत, ह्या बायोलॉजिकल आहेत. ह्याच्या पलीकडे जो गूढ अर्थ आहे, तो पाहायचा आहे. तर ही जी आपल्या शरीरात असलेली प्राणशक्ती आहे, ही 3 नाड्यांमधनं प्रवाहित होते. जे आपण मागे बघितलं, की इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. या 3 नाडीमधून हा प्राण, ही एनर्जी सतत प्रत्येक क्षणाला 24 तास आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित होत असते. आणि या प्राणशक्तीवरच आपल्या मनात येणारे विचार, आपल्या मनातील भावना, इमोशन्स, राग येणं, वाईट वाटणं, दुःख वाटणं, आनंद होणं, या सगळ्या ज्या इमोशनचा भाग आहेत, जे आपल्या मनात विचार येतात, आपण बऱ्याचदा म्हणतो, "अरे, खूप वाईट विचार येत आहेत, खूप चांगले विचार येत आहेत" वगैरे, वगैरे. जे काही वाटतंय, हे सगळं जे आहे, या प्राणशक्तीमुळे होतं. त्यामुळे जर आपण मागच्याही अध्यायात बघितलं, की आपल्या विचारांना, आपल्या मनाला जर नियंत्रित करायचं असेल, तर ही नाडी शुद्धीकरण होणं अत्यंत महत्वाचं आहे. मग ही नाडी कुठली आहे? तर जी इडा नाडी आहे. ज्याला म्हणायचं जिथून निगेटिव्ह एनर्जी पास ऑन होते किंवा ज्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रवाह या नाडीमधून वाहत असतो. म्हणजे डावी नाकपुडी जिथून आपण श्वास घेतो. त्याचं कनेक्शन तिथे आहे. उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी. इथे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, ती त्या ठिकाणी प्रवाहित होत असते. आणि सुषुम्ना नाडी म्हणजे ह्या दोघांचाही बॅलन्स. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट ड्युअल आहे. स्त्री आहे, पुरुष आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती 2 भागांमध्ये डिव्हाईड झालेली आहे. आपलं शरीर आपण म्हणतो डावा भाग, उजवा भाग. कुठलीही गोष्ट घेतली तरी ह्या ड्युअलिझम, हे जे द्वैत भावना आहे, ही द्वैत भावना सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे. तसंच या अंतरंगामध्ये जे अदृश्य आहे हे दिसत नाहीये. पण ह्याच्यामध्ये सगळं शरीर चालतंय. ह्याच्यामध्ये सुद्धा हा द्वैत भाव आहे. ज्यावेळेला आपल्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंग होते, त्यावेळेला ही पिंगला नाडीमधून प्राण प्रवाहित होत असतो. ज्यावेळेला आपण निगेटिव्ह फील करतो, खूप सारे निगेटिव्ह विचार येतात, त्यावेळेला ह्या इडा नाडीमधून आपली एनर्जी पास होत असते. आणि जर असं सतत होत असेल, इडा नाडीमधूनच जर ही प्राणमय शक्ती जी आहे, ही प्राणशक्ती जर सतत प्रवाहित होत असेल, तर आपल्यामध्ये सतत वाईट विचार येणार. त्या वाईट विचारामुळे आपल्या हातनं घडणारी कृती सुद्धा वाईट होणार. कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. आपल्याला माणसं भेटणारी चांगली भेटत नाही. आपल्याशी सतत सगळे वाईटच वागतात. असं सगळं नकारात्मकच आपल्या आयुष्याशी घडत राहणार. ज्यावेळेला ही शक्ती पिंगला नाडीमधून प्रवाहित होत राहणार आहे, त्यावेळेला आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येणार आहेत, चांगले विचार येत राहणार आहेत, चांगली कृती घडणार आहे, चांगली माणसं भेटणार आहेत, आपल्या हातून चांगलं घडणार आहे, आपलं मन शांत राहणार आहे. हे सगळं ही प्राणमय शक्ती ज्यावेळेला पिंगला नाडीमधून प्रवाहित होणार आहे, त्यावेळेला होणार आहे. पण याही पलीकडं आणखीन पॉवरफुल जे आहे,
ते म्हणजे सुषुम्ना नाडी. कारण पिंगला नाडी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, इडा नाडी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह जसं केलं, की जसं श्रीपाद चरित्रातही म्हणले, भगवान कृष्णाने सांगितलं, की तुम्ही चांगलं कर्म केलं, चांगलं फळ हे निश्चित मिळणार. वाईट कर्म केलं, की वाईट फळ निश्चित मिळणार आहे. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. जे कर्म करशील त्याचं फळ हे निश्चित आहे. त्या फळावरती ते फळ कसं मिळायचं हे त्यावर तुझा अधिकार नाही. पॉझिटिव्ह विचार केला, की पॉझिटिव्हच गोष्ट मिळणार आहे. निगेटिव्ह विचार केला, की निगेटिव्हच गोष्ट मिळणार आहे. पण ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्हने आयुष्यात काहीच होत नाही. खरा जो चमत्कार घडतो तो सुषुम्ना नाडीमध्ये घडतो, की जिथे ना पॉझिटिव्ह आहे, ना निगेटिव्ह आहे, इथे न्यूट्रल आहे. शून्य भार आहे. म्हणजे धनभार पण नाहीये, ऋणभार पण नाही. शून्य भार आहे, की जे पूर्ण न्यूट्रल आहे, ज्याला शंकर भगवान म्हणतात. ते भगवान विष्णू जे आहेत, हे धनभारित आहेत. ब्रह्मदेव जे आहेत, ते ऋणभारित आहेत आणि भगवान शंकर जे आहेत, हे न्यूट्रल आहेत. आणि न्यूट्रल ही अशी शक्ती आहे, या शक्तीच्या द्वारे ज्यावेळेला ही प्राणशक्ती आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये व्हायला लागेल, त्या क्षणी किंवा त्यावेळेला तुम्ही या जगातली कुठलीही गोष्ट, कुठलीही, ती भौतिक असू दे, आध्यात्मिक असू दे, मानसिक असू दे, कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकता. कारण ती न्यूट्रल ताकद जी आहे, हा प्राण ज्यावेळेला ह्या सुषुम्ना नाडीमधनं प्रवाहित होतो, त्यावेळेला आपल्यामध्ये प्रचंड ताकद आलेली असते. तुमच्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल, ती गोष्ट बाहेर पडते. आता मग ही सुषुम्ना नाडी ओळखायची कशी? एक सिंपल टेक्निक असं आहे, ज्यावेळेला बाह्य परिस्थितींचा तुमच्यावरती परिणाम होत नाही ऑटोमॅटिकली, ठरवून नाही. कोणी तुम्हाला वाईट बोललं, तुमच्यावर परिणाम होत नाही. कोणी तुमचं चांगलं बोललं तुमच्याविषयी, तरी तुमच्यावर परिणाम होत नाही. तुम्ही नेहमी आनंदी असता. म्हणजे त्या सुषुम्ना नाडीमध्ये ही प्राणशक्ती प्रवाहित असते. बाह्य कुठल्याही गोष्टींचा, बाहेर थंडी असली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. बाहेर खूप ऊन असलं तरी तुम्हाला फरक पडत नाही. फरक पडणार कुठे? शरीराच्या लेव्हलवर, की ठीक आहे मला थंडी वाजते, मी स्वेटर घातला, ओके. पण आता थंडी वाजली मला, आता मी काय करू? कसं होईल? हे जे होतं, आतमध्ये कुठलेही व्हायब्रेशन निर्माण होत नाही, म्हणजे सुषुम्ना नाडी. आणि अशी ज्यावेळेला कंडिशन तुमची येईल, हे सगळ्यात पहिलं आपण जे काही कर्म करतोय, भक्ती करतोय, ह्यानी काय होणार आहे? तर तो आत्मज्योती जी आहे ती प्रकाशमय होणार आहे. ही प्रकाशमय झाल्यानंतर ह्या नाडीची शुद्धीकरण होणार आहे. म्हणजे या निगेटिव्ह एनर्जीचं पहिले पॉझिटिव्ह मध्ये रूपांतरित होणार आहे. ती पिंगला नाडीमधनं श्वास घ्यायला लागणार. पिंगला नाडी म्हणजे सूर्य नाडी, इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी. आणि हे दोन्ही ज्या वेळेला आपण आणखीन त्याचा विकास करणार, त्यावेळेला सुषुम्ना नाडीमधनं आपला प्राणशक्तीचा प्रवाह व्हायला लागतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते. मग पुढे असं म्हणलंय, नाडी शुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. इथे सगळा खेळ आहे, की आपली प्राणशक्ती कुठे आहे याच्यावरती आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अनुभूती येत राहणार आहेत. हे अनुभव कसे घ्यायचे? हे गूढ गोष्टी आहेत. आपण त्याचा सतत ध्यास धरला पाहिजे. ही गोष्ट प्राप्त होऊ शकते का? तर हो, महाराज म्हणतात, प्रत्येक जीवाला दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. म्हणजे प्रत्येकाला ही इच्छा आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग हे असं कोणी फील केलेलं आहे का जगामध्ये? आपल्या माहितीत असणाऱ्या लोकांमध्ये किंवा आपल्याला आपण ज्यांना पाहू शकतो. पण पुराणातल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही म्हणा ठीक आहे, ते महान व्यक्ती होते म्हणून आपल्या मग आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतं का? आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत, असतात. आपल्याला ती पाहता यायला पाहिजे आणि असं ज्यावेळेला यांच्या सानिध्यात राहू, आपण जे म्हणतो सत्संग, सहजीवन हे का महत्वाचं आहे? कारण ज्यावेळेला अशा तुम्ही व्यक्तींच्या सानिध्यात येणार, अशा शक्तींच्या सानिध्यात येणार, त्यावेळेला तुमच्या त्या प्राणशक्तीवरती तेवढाच परिणाम व्हायला लागतो. म्हणजे आपण जे म्हणतो, की मी कितीही दुष्ट, पापी जरी असलो, तरी मी जर माझ्या गुरूंच्या सानिध्यात राहिलो आणि गुरूंची सेवा करत राहिलो, तर गुरूच्या शक्तीमुळे माझी ही जी नाडीशुद्धी आहे किंवा माझं ही प्राणशक्ती आहे, ही ऊर्ध्व गतीने कुंडलिनी शक्ती कशी जागृत करायची? खूप प्रयास करावे लागतात. पण जर गुरूंचा आशीर्वाद असेल, एका क्षणात घडतं. आपण स्वामी चरित्र वाचतो, गुरुचरित्र वाचलंय, श्रीपाद चरित्र आता वाचलेलं आहे. एका क्षणात महाराज हे सगळं एका क्षणात काही तुमचं नसलं तरी एका क्षणात ही सगळी गोष्ट देतात. गुरुचरित्रात आपण वाचणार आहोत, की तो नुसता रस्त्यावरनं चाललेला एक साधा वर्कर आहे.
त्याला महाराज बोलवतात आणि महाराज म्हणतात ह्या 7 रेषा ओलांड. आणि या 7 रेषा ओलांडून महाराजांनी त्याला आत्मज्ञान दिले. म्हणजे काय केले? कुंडलिनी शक्ती जागृत केली. महाराजांनी काय केलं त्यासाठी? काहीच नाही. महाराजांनी फक्त सांगितलं ह्या कमंडलूतलं पाणी याच्यावरती शिंपडा आणि ह्या 7 रेखा एक-एक ओलांडाल. महाराजांची ताकद इतकी आहे. त्यामुळे एक कंडिशन आहे सद्गुरूंची कृपा आणि दुसरं आहे स्वतःचा प्रयत्न. आपण ज्यावेळेला हे करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावरती अनुभव येतात, येऊ शकतात आणि म्हणून सत्संग, सहजीवन आपण कोणाच्या सानिध्यात राहतो हे फार महत्वाचं आहे. नवरा-बायको ही 2 जे कॅरेक्टर आहेत किंवा 2 जीव जे आहेत, हे का महत्वाचे आहेत? कारण या जगामध्ये पती-पत्नी सगळ्यात जास्त वेळ, सगळ्या जगापेक्षा एकमेकांशी जास्त कनेक्ट असतात, जास्ती वेळ एकमेकांच्या सानिध्यात असतात. मग आता असा जर विचार केला, की एक व्यक्ती जो आहे त्या दोघांमधला एक तामसिक वृत्तीचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तमस गुण जास्ती आहेत आणि एक व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये सत्व गुण जास्ती आहे. तर ह्या दोघांचा बॅलन्स कसा साधला जाईल? अजिबात साधला जाणार नाही. कारण ह्या सत्व गुणाचा जो व्यक्ती आहे, त्याला जी गोष्ट अपेक्षित आहे किंवा त्याच्या त्या गुणानुसार त्याच्याकडनं जे कर्म घडणार आहे, ते अर्थात या तमस गुणाच्या व्यक्तीपेक्षा टोटल वेगळं असणार आहे, विरुद्ध असणार आहे. आणि मग हे सतत क्लॅशेस होत राहणार. मग ह्याचा परिणाम काय होतो? तर सत्व गुणाचा जो आहे, ज्याची ताकद जास्ती, जो जास्ती डॉमिनंट असेल, त्याचा इफेक्ट होणार. जर तमस वृत्तीचा परिणाम जर झाला, तर हा सात्विक वृत्ती असलेला व्यक्ती हा तामसिक होऊ शकतो. हा डाउन डाउन व्हायला लागतो. तो राजसिक होईल, तो तामसिक होईल आणि यथावकाश त्याच्यामध्ये जड तत्व येतं आणि त्या आत्म्याचा उद्धार होऊ शकत नाही. उलटं, जर एखादा सात्विक आहे आणि एखादा तामसिक आहे, पण तामसिक पेक्षा सत्व गुण असलेल्या व्यक्तीचा प्रभाव जास्ती आहे, तर हा तामसिक असलेला व्यक्ती सुद्धा ऊर्ध्वगतीनं त्याची प्रगती करू शकतो आणि तो तमसवरनं सत्वावरती येऊ शकतो. त्यामुळे ही जी जोडी आहे, ही खूप महत्वाची आहे. म्हणून आता जे कोणी ऐकणारे श्रोते आहेत, त्याच्यामध्ये जे लग्न न झालेले असतील, त्यांच्यासाठी ही कंडिशन आहे, की चॉईस करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या समजून-उमजून जर केल्या, कारण हे शरीर कधी ना कधीतरी संपणार आहे. एक वय झालं, एक वेळ आपली प्रत्येकाची आल्यानंतर आपण प्रत्येकजण मरणार आहोत. हा मेल्यानंतरचा प्रवास फार महत्वाचा आहे. त्यामुळे जर आपल्याकडे आज चॉईस आहे, ही गोष्ट जरूर करावी. ज्यांचं आता उतारवय झालेलं आहे, जे ऐकणार आता झालं, आता सगळ्या गोष्टी झाल्या. जर त्यांनी आत्तापासून प्रयास केले, तर कदाचित या जन्मात नाही, पण ह्या जन्मातली ती आठवण, ती जी झालेला संस्कार हा नक्की लक्षात राहून पुढच्या जन्मांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. आणि जे मधल्या गटातले, की आता जे आहे ते आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे. मग पहिलं ॲक्सेप्ट करा, आपल्या कर्माने ही गोष्ट घडलेली आहे, मिळालेली आहे. मग आता त्याच्यामध्ये जसं ते अटल बिहारी वाजपेयींचं एक फार सुंदर वाक्य प्रसिद्ध आहे, की शेजारी निवडता येत नाही. तर आता जेव्हा निवडायची संधी होती तेव्हा ती गेली. मग आता आहे, मग आता काय करायला पाहिजे? सो प्रयत्न करत राहायचे. हळू-हळू आपलं पुढे जायचं आणि त्या व्यक्तीचा आपल्यावरती परिणाम होणार नाही याचा अगदी कॉन्शियसली, जाणीवपूर्वक प्रयत्न ठेवत राहायचा. भांडायचं नाही. ह्याने काही प्रपंच बदलणार आहे का? अजिबात नाही. प्रपंच खूप सुंदर होणार आहे. पण ह्या प्रपंचाच्याही पलीकडच्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला आत्मसात करता येऊ शकतात. कारण एकदा देह सोडल्यानंतर कोणी कुणाचं नसतं. ना नवरा-बायको, ना मुलगा, ना आई-वडील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या केवळ या देहापुरत्या संबंधित आहेत. त्यामुळे ह्या देहानंतर काय, तो प्रत्येक आत्मा इंडिव्हिज्युअल आहे. त्या-त्या आत्म्याचा त्या-त्या संस्कारानुसार त्याचे जे काही संस्कार झाले असतील, त्याची जी पात्रता असेल, त्याच्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळणार आहे. पुढच्या जन्मात कदाचित तो आणखीन वेगळ्या ठिकाणी जन्माला असेल. पण मग असा प्रश्न येऊ शकेल, मग पितरांची सेवा का करायची? मागची कनेक्टिव्हिटी जे बॉन्ड असतात, ते काही वेळेला जर स्ट्रॉंग राहिले, म्हणजे बऱ्याचदा आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो. आपण जर एखाद्या हार्ड डिस्कमधनं जर आपला डेटा दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये टाकला, तर जी पहिली हार्ड डिस्क आहे त्याच्यामध्ये जो व्हायरस असेल, तो त्या डेटासोबत तो व्हायरसही येतो. सो तसं त्या आत्म्याच्या त्या चांगल्या संस्कारांबरोबर हे संस्कारही येतात, हे बॉन्डिंग सुद्धा येतं आणि म्हणून ते पितृसंस्कार आहेत. जे आपण मागेही बघितलं, की पितृसंस्कार म्हणजे ते मृत पूर्वजांसाठी आहेत, की त्यांचा उद्धार व्हावा. पितर हे अमृत पितर हे सर्वातच श्रेष्ठ आहेत. देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती ही आपल्या नाडीशुद्धीवरती आहे. म्हणून जे प्राणायाम सांगितले जातात, ह्याच्यामध्ये अनुलोम-विलोम हा जो प्राणायाम आहे, हा नाडीशुद्धीचा बेसिक व्यायाम आहे. हे जर नियमित करत राहिला, वेळ हळू वाढवायची असते. जसे-जसे त्याचे परिणाम दिसायला लागतील, तसं त्याची वेळ वाढवायची असते. कुंभकरेचक जे करतो त्याची वेळ वाढवायची असते आणि हे जसं-जसं वाढत जाईल, त्याच्यासोबत तुमचे कर्म करायचे आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला भक्ती साधायची आहे.
त्याच्यासोबत ज्ञानही घ्यायचं आहे. हा प्रत्येक मार्गांचा थोडा थोडा सहकार्य घेऊन, सहवास घेऊन, सज्जनांच्या सहवासात राहायचं आहे, सत्संग करत राहायचं आहे, की समविचारी जी लोक आहेत, आता विचारी याच्या अर्थात आपल्याला कळला, की ती प्राणशक्ती जी आहे, तर समविचारी, समशक्तीच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपली त्याच्यासोबत, म्हणजे आपल्या मराठीत ती म्हण आहे, की ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागतो. ते 2 बैलांमध्ये जर इतकं परिणाम होत असेल, तर 2 जीवांमध्ये किती परिणाम होत असेल आणि आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात किती परिणाम होतो. मग जर मला खूप वाटतंय, की मला आध्यात्मिक प्रगती करायची आणि खूप उन्नत व्हायचं आहे. पण माझा जोडीदार जो आहे, माझ्या घरातली व्यक्ती जी आहे, ते ह्याला सपोर्ट नाही करत आहे. तर 2 गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट, तो व्यक्ती तिथून सोडून जाईल. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा त्याच ठिकाणी अधोगतीला जाईल किंवा तिसरी गोष्ट, तो निर्विकार राहतो. कॅटेगरी पण तो प्रपंच कशा पद्धतीनं करायचा आहे आणि तो समजून घ्यावा लागेल. तर आपल्याला ह्या गोष्टी मिळू शकतात. त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. आता ह्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तींचा विकास झाला म्हणजे जो साधक आहे, साधक म्हणजे ज्याला काही साध्य करायचंय असा, म्हणजे प्रवासी, जो त्या प्रवासावरती चालू आहे, अशा साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना, पुन्हा धर्म म्हणजे आपण जो म्हणतो तो धर्म नव्हे, तर जी काही कर्म केलेली आहे योग्य ती, तर त्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवी अनुग्रह प्राप्त होतो. म्हणजे केवढी लंबी प्रोसेस आहे, सहज नाही. आणि ह्या प्रवास प्रत्येक योनीमध्ये त्या आत्म्याचा सतत चालू असतो. आपला प्रवास हा अंतिम त्या परमेश्वराकडे जाण्यासाठीच झालेला आहे. पण तो किती वेळात होणार, कसा होणार, हे सगळं महाराजांनी सांगितलंय, मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्याच्या उन्नतीचा वेग अवलंबून आहे. मग काय करावं? सोपी गोष्ट, कर्म चांगलं ठेवावं, लोकांना सतत मदत करत राहावी, याच्यामुळे शुद्धी होणार आहे. मंत्र, वेगवेगळ्या मंत्रांच्या अधीन किंवा आपल्या गुरूंनी आपल्याला जो मंत्र दिला असेल त्या मंत्रांचं आवर्तन सतत करायचं आहे. फक्त शारीरिक नाही, खऱ्या अर्थाने मानसिक तो मंत्र व्हायला पाहिजे, कनेक्ट राहता यायला पाहिजे. ह्याच्यामुळे हळू चित्ताची शुद्धी होते. ध्यान करणं, किमान दिवसातनं आपण ध्यान कसं करतो? दिवसातले 10 मिनिटं ध्यान करतो आणि उरलेले 24 तासातले जे उरलेले वेळ आहे, तेवढ्या वेळ मन सगळं भरकटत असतं आणि त्या मनाला सांगतो 10 मिनिटासाठी शांत बस. ते कधीच बसणार नाही. त्यामुळे ध्यान कसं करायचं ह्याच्याही काही टेक्निक्स आहेत, किंवा ज्ञान मिळवा. सज्जनांच्या सहवासात राहा. सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी धडपड करा. त्यांच्याकडून जे ज्ञान मिळेल त्या ज्ञानासाठी प्रयत्न करा. ही सगळी ज्यावेळेला प्रोसेस हळू होत राहणार आहे, त्या वेळेला आपल्या आपण किती ताकद लावतो ह्या सगळ्यासाठी, त्याच्यावरती पुढचा प्रवास अवलंबून आहे. त्यामुळे असं करता करता जर एक क्षण आपल्याला आला, की असे सद्गुरू आपल्याला लाभले, तर अशा सद्गुरूंना कधीही त्यांचं पाय सोडायचं नाही, किंवा एखादा असा सज्जन व्यक्ती आपल्याला लाभला, की ज्याच्या सानिध्यात आपली 100% प्रगती होणार आहे. तर अशा सज्जन व्यक्तीचा सहवास कधी सोडायचा नाही. त्यामुळे आपले मित्र निवडताना फार काळजीपूर्वक निवडायचे. जे आपल्याला निवडण्याची संधी आहे, त्या ठिकाणी अगदी प्रयत्नपूर्वक निवडा. कारण हेच सगळं वातावरण जे आहे, हे आपल्या प्राणशक्तीला निगेटिव्ह सुद्धा करू शकतं, पॉझिटिव्ह सुद्धा करू शकतं किंवा न्यूट्रलही करू शकतं. हे सगळं आपल्या हातात आहे, कारण याचं स्वातंत्र्य हे आपल्याकडे आहे. म्हणजे कृष्ण असं म्हणतो, की हे सगळं जरी असलं, तरी मनुष्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य मी दिलंय. त्याला म्हणतात फ्री विल, की त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं. मी सगळं देणार आहे तुमच्यासोबत. एखादा सद्गुरू तुमच्या समोर आलाही, पण तुम्ही जर नाहीच गेला त्याला शरण, काय होणार आहे? काही नाही होणार. देव येऊन तुमच्या इथे येऊन बसणार नाही. तेवढी पात्रता असेल तर निश्चित घडू शकेल. जसं त्या रजकाचं होतं. मागचं कनेक्शन होतं म्हणून तो जरी 50 वर्ष राजा हे पद भोगला, विलासी सगळं आयुष्य जगला. पण केवळ मागच्या त्या पुण्याई जोरावरती पुन्हा महाराजांची भेट झाली आणि त्याला आठवलं, की अरे हे सगळं करण्यासाठी आपला जन्म नव्हता. आपला जन्म वेगळा आहे. पण विचार करा, जर त्या राजाला हे कळलं, की ठीक आहे आता मागच्या जन्मात असं केलं होतं आणि मग महाराजांच्या आशीर्वादाने मला हे आयुष्य मिळालं. मी छान आयुष्य जगलो. आता पुन्हा महाराजांची भेट झाली. पण जर त्या ठिकाणी तो राजा चुकला असता आणि त्याने म्हटलं असतं, "नाही, नाही, माझं सगळं ठीक आहे. पण आता एवढं 50 वर्ष मी आयुष्य एवढं छान सगळं ऐश्वर्य भोगलंय, स्त्रियांचा संग भोगलाय, सगळं भोगलंय. आता मला हे सोडायचं नाही. ठीक आहे, हा जन्म जाऊ दे आता, मी मरू दे. मग पुढच्या जन्मात बघतो."
तर महाराजांची त्याच्यावरती कृपा झालीच नसती. महाराज तुमच्या समोर चॉईस देतात. निवडायचा की नाही निवडायचा. आपण सिलेक्टिव्ह असतो. आपण कपडे घेताना सुद्धा किती सिलेक्टिव्ह असतो. हा नको, तो पाहिजे. माणसं निवडताना, आपल्या आजूबाजूचा प्रवासी निवडताना, गाडीत बसताना आपण ठरवून येऊ शकत नाही, की मी माझ्या शेजारी कोण बसेल. पण आयुष्यात ज्या ठिकाणी ही संधी मिळेल, निवडायची संधी मिळेल, त्या वेळेला हा प्रयत्नपूर्वक विचार असावा, की हा सगळा प्रवास मला पुढच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे महाराजांनी फार सुंदर सांगितलं. त्यामुळे नाडीशुद्धी म्हणा, आध्यात्मिक उन्नती काय आहे, हे फार सुंदररीत्या महाराजांनी सांगितलेलं आहे. दशमहाविद्यांचं वर्णन आहे. एक आता हे पुढचे 3 अध्यायाचं वर्णन आपण पुढच्या दिवशी घेऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे. की आत्ता माझं आयुष्य असं आहे, मग ते बदलू शकेल का? 100% बदलू शकेल. आत्ता माझ्यामध्ये तामसिक गुण आहेत, सात्विक गुण येऊ शकतात का? 100% येऊ शकतात. कारण प्रत्येक क्षण आपण ज्याला क्षण म्हणतोय, त्याही पेक्षा मायक्रो लेव्हलवरती, त्याही पेक्षा नॅनो लेव्हलवरती या सृष्टीमध्ये प्रत्येक क्षणाला परिवर्तन घडत असतं. आपल्या शरीरात सुद्धा घडत असतं, आपल्या प्राणशक्तीत सुद्धा घडत असतं आणि या ब्रह्मांडामध्ये सुद्धा घडत असतं. आणि हे सगळे घडवणारे जे आहेत, ते महाराज आहेत. त्यामुळे संधी सारख्या-सारखी येत नाहीत. आता ते लोपामुद्राचं उदाहरण आहे. खूप सुंदर आहे. ती लोपामुद्रा कोण होती? अगदी छोटीशी बालिका. पण जर ठरवलं, निश्चय पक्का असेल, मला कुठे जायचंय, तर ती व्यक्ती काहीही करू शकते. त्या अगस्ती मुनी ज्यांनी एका आचमनामध्ये अख्ख्या समुद्राला संपवून टाकलं, त्या अगस्ती मुनींची ती गुरु झाली. कारण तिने डीप लेव्हलवरती जाऊन ज्ञान मिळवलेलं आहे. हे सगळं त्या 31-32 अध्यायामध्ये आहे. नवनाथांचं वर्णन आहे आणि 33वा अध्याय लग्नासंबंधित जो आहे, की महाराज स्वतः लग्न लावतात. पण कधी? कंडिशन अप्लाय. त्यामुळे त्या गोष्टींचा जर आपण विचार केला डीप लेव्हलवरती जाऊन, वरच्या वर जर बघितलं तर तुम्हाला फार साधी गोष्ट वाटेल, की महाराजांनी बघा कसं यांच्यात लग्न लावून दिलं, असं केलं, तसं. हे फार वरच्या लेव्हलवरती वाटेल. पण आंतरिक रूपाने जर पाहिल्या तर आपल्या